चंद्रदर्शन झाल्याने ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद आज शहरात मोठ्या उत्साहात साजरी होते आहे. शहाजहान ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण करत ईद साजरी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुस्लिम बांधवांनी गळाभेट घेऊन एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील पारंपरिक ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज अदा केली. कालपर्यंत 30 रोजे पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पवित्र रमजान महिन्याची सांगता झाली. जिल्हाभरात ईद उल फित्र अर्थात रमजान ईद आज साजरी करण्यात आली. नमाज पठणापूर्वी मौलाना जफर यांचे प्रवचन झाले. शहरातील शहाजहानी ईदगाह मैदान येथे हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आज सकाळी 10 वाजता सामूहिक नमाज पठण केले. शहरे खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या उपस्थितीत हा नमाज पठणाचा सोहळा पार पडला. मार्च महिन्याच्या रणरणत्या उन्हात यंदाचा रमजान महिना असूनही अनेक अबलवृद्धांनी अत्यंत कठीण उपवास केले. त्याचसोबत अल्लाहची उपासनाही केली असे शहरे खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी सांगितलं. आणि यावेळी जगात आणि भारतात शांततेसाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली. दरम्यान नमाज पठणानंतर सर्व धर्मीय समाज बांधवांनी ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरे खतीब हाफिज इसामुद्दीन अशरफी यांना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना शुभेच्छा दिल्या. आणि यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील उपस्थित होते. आणि यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, माजी खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, माजी महापौर दशरथ पाटील, काँग्रेसचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट आकाश छाजेड, माजी नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील, गजानन शेलार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते सुधाकर बडगुजर, प्रथमेश गीते, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका वत्सला खैरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महानगर प्रमुख विलास शिंदे, राजेंद्र बागुल, माजी नगरसेवक संजय चव्हाण, बबलू खैरे, वसंत ठाकूर आदींसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी रोहनदानी, नाशिक.